आम्ही चाललो दिव्यागरला. सज्ज रहा शिवानी अँड फ्रेंड्स. मेरा तो फेवरेट है ये. नेक्स्ट टाइम उकडीचे मोदक असा तूप टाकून 50 लाखाची कमी फक्त. काय रहस्य आहे मंदिराचा? त्या पेटीत मूर्ती होती. पण तुम्ही दिव्यागरला आले तर नक्की या सुवर्ण गणेश मंदिरला नक्की भेट द्या. 11ला निघायचं होतं. 11:22 झालेत आणि पोरगी अजून आवरती. पासारा काय रे? हा झालं काय? 20 मिनिटं यू आर लेट. आणि त्या दिवशी कसा शांतपणा करत होती वेटन झाला जाता. तुम्ही पोरेले उशीर करता. हा आता मला केस हे करून यायचे होते. ऑल सेट टू गो. अरे आपण बटनच नाही दाबला म्हणून ती 7th फ्लोअर मध्ये थांबली. ओव्हर एक्साइटेड. बटनच दाबलं. हा ना. येस सगळे रेडी आहेत. 11:39 झाल्यात. पण ठीक आहे लेट निघायचं. पण त्यांनी नंतर सांगितलं ना लेट निघायचं मला. एक्साइटेड. येस येस. आम्ही एन्जॉय करतो. मला तेच आता तुम्ही दोघी पण मजा करणार आहात आम्हाला. हाय तर आम्ही वेलकम बॅक टू द चॅनल. मी बोलते. नाही बोला तुम्ही बोला. नाही परत असं ते असं तर पाहिजे. हा मग मी काय म्हणते आता मी सांगते की आम्ही कुठे चाललोय. एक्झॅक्टली कुठे चाललोय? आम्ही चाललोय दिव्यागरला. येस फॉर आवर प्री वेडिंग शूट. जे की त्यांनी पाहिलंच असेल ऑलरेडी. हा ना. आपण जेव्हा हा व्लॉग पोस्ट करू त्याच्या आधीच आपण तोपर्यंत बघितला रील फोटो सगळे बघितले असतील. तर असं प्री वेडिंग असं ग्रँड एकदम सिम्पल सोबर डिसेंट वाला. आणि आमच्या सोबत ह्या 2 मॅडम आहेत. हॅलो. हाय. त्या दोघींचं वेगळी ट्रिप असणार आहे मला वाटतं. दे आर ऑन गर्ल्स. फिरायला आले दोघी मस्त पैकी. आणि आम्ही एन्जॉय करायला आलोय. हा ते मस्त दोघी मजा करणारे. दोघी बेस्ट फ्रेंड्स भेटल्यात आता. त्याच्यामुळे त्यांच्या मजा करणार. एक स्मॉल ट्रिप पण होती आपली. येस बरोबर. फक्त पावसाने ऍज युजल साथ द्यावी. ऍज युजल थोडासा पाऊस आलेला आहे. नाही पण आपण जेव्हा शूट करू तेव्हा पाऊस नाही पाहिजे. जाऊ दे. तरी सुद्धा पडला तरी त्यातून पण काहीतरी करूच आपण. ओके स्टे ट्यून. ब्रेक टाइम. मस्तपैकी कोणते लाडू आहेत मम्मी? हे पुरीचे लाडू आहेत. पुरीचे लाडू. हा पुरीचे लाडू बनवलेले आणि ते आता आम्ही खाणार आहोत. पोहोचत आहोत तामिनी घाटात. तर तामिनी घाटाच्या अलीकडं दिलखुश वडापाव आला. सगळ्या पोरांना माहिती. तर मम्मी म्हटली आपल्याला वडापाव खायचा. वडापाव आणलाय. मगाशी लाडू झाला. आता स्पेशल वडापाव आहे. मम्मींचा फेवरेट आहे. बघू मी नाही खाल्ला. मिसळ आवडते का तिथली? मिसळ पण चांगला आहे. सो अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झालेला आहे. सज्ज रहा असेच नवनवीन अनुभवण्यासाठी. अनुभवण्यासाठी. कुठे? अरे मिरची कुठे? मिरची पाहिजे. मिरची तिखट आणि आपण हा वडापाव. ओ माय गॉड. हा मम्मीनी फुल असं करून दिलेलं. मायासाठी दिलंय. मिरची पडेल. कसं आहे? मी नेहमी खातो. कशी होत? बापरे सगळे ह्या करायला लागलेत. हा मम्मी कसा होता वडापाव? मस्त वडापाव दिलाय भारी होता. मिरची एवढ्या तिखट होत्या. मजा आली पण. मी तर पाणी पिलंय. मला वाटतं आपण लाडू नंतर खायला पाहिजे होता. अजून लाडू आहे. हा लाडू आहे. मग ठीक आहे. लागलं की लाडू खाऊया. आता मिरची नाही खाणार मी. नुसतं आपल्याला शूट करायचं 2 दिवस. शिवानी अँड फ्रेंड्स स्पॉटेड. मी म्हणणार होते अभि अँड फ्रेंड्स. काय मॅन्डेटरी स्टॉप. हा. मम्मीला कसं वाटतं?
निसर्गरम्य वातावरणात निसर्गरम्य मंगलमय वातावरण. काय मंगलमय वातावरण घरी होतं. आता गणपती बसला. निसर्गरम्य. निसर्गरम्य मस्त हवा लागते का. हा बघ शिवानी माकड कुठे रे. हे कुठे सापडले. खरं इथे अफ्रेश प्यायला भारी अफ्रेश आणायचं. हो तसं झालंय बरोबर. अफ्रेश ते काय परत बघू. परफेक्ट प्लेस. काय जरा माहिती द्या ह्याची. अफ्रेश आपल्या YouTube फॅमिलीला समजेल. अफ्रेश काय म्हणजे काय सांग. फ्रेश एनर्जी ड्रिंक आहे जे तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट करतं, तुमच्या शरीरामध्ये एनर्जी वाढवतं आणि तुमची बॉडी डेली टॉक्सिन करतं. आम्हाला पण द्या. आम्हाला पण शरीरातलं मेटाबॉलिझम सुधारायचं. येस. आणि म्हणजे चहाची रिप्लेसमेंट काय रिप्लेसमेंट तुम्ही स्वतःच घेऊन फिरू शकता. ते गरम पाणी पाहिजे फक्त तुम्हाला. 100-150 कॅलरी इंटेक करतात तर ह्या फ्रेश मध्ये फक्त 4 कॅलरीज तुम्हाला जातात. पण एनर्जी चहा सारखीच मिळते. चहा काही लोकांना चहा एनर्जी जास्त. चहाने तुम्हाला ऍसिडिटी होणार, पित्त होणार, याने नाही होणार अजिबात काही. कॉफीने सुद्धा कॉफीचे पण काही दुष्परिणाम आहेत. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला पिऊन सांगतो याची टेस्ट कशी लागते. कुठला फ्लेवर आहे. काश्मीरी कहावा. त्याच्यामध्ये खूप सारे फ्लेवर्स पण अवेलेबल आहेत. हा माझा पर्सनल फेवरेट. येस फ्रेश वाटतं. तू पण पी. करेक्ट. मी पण पिते. युजली आपण ट्रिपला वगैरे जातो तर आपलं शेड्यूल खूप चेंज होत असतं. टाइमवरती खाणं वगैरे होत नाही. तर त्यावेळी हे पिल्याने डोकं वगैरे पण नाही दुखत, ऍसिडिटी पण नाही होत. माझ्यासारखे जे ऍसिडिटी ज्यांना सारखी होते त्यांच्यासाठी खूप बेस्ट. मध्ये आपलं बाहेरचं खाणं होतं. बरोबर. बाहेरचं खाणं आपका क्या कहना है. ऍसिडिटी वाढत नाही. मेरा तो फेवरेट आहे. खरंच माझं पण फेवरेट. आलोची का गाडी. नाही झोपणार आहे आता. झोपणार आहे आता मी मागे झोपणार. हा गणपतीमुळं लोक सगळे घरी येत. एकदम मोकळं आहे तामिनी गाडी. आपण थर्सडे फ्रायडे बाहेर पडतो. हा तर वीकडेज मध्ये असल्यामुळे अजून शांत. स्नॅक्स टाइम. ऑलमोस्ट 75% कव्हर झालं आपलं. आपण थांबला आता ओम साई उपहार गृहामध्ये. भूक लागली थोडीशी. मम्मीने सँडविच आणलंय. सँडविच खाऊ, ब्लॅक टी पिऊ. काय ऊन पडलंय भारी. आज संध्याकाळचा क्लायमेट आणि उद्याचं क्लायमेट पण काय पडून एवढं खूप पण ऊन नको, खूप पण पाऊस नाही. असं गोल्डन आवर मस्त दिसतं. मग गोल्डन आवर सनसेटच्या टाइमला असतं. हा मग मी सनसेटच्या टायमिंग बद्दल बोलतोय. काय आणलंय खाऊ. सँडविच. वाव. होममेड सँडविच. वाव. हॉटेलच्या काय टेस्ट एवढी टेस्ट आहे. कसं वाटतं विदाउट चीज. हॉटेलच्या काय टेस्ट एवढी. कुठे श्रीवर्धन, हरिहरेश्वर, माळसा. लेफ्ट. मॅपने थोडासा धोका दिलेला आहे. गुगल मॅपने नाही धोका दिला, इथल्या बोर्ड्सनी धोका दिला. अच्छा. गुगल मॅप बरोबर चाललं होतं घेऊन. नाही तो बायपास ऍक्च्युअली. बट तो लय फिरून नये. मग आपण गावातून जाऊ. ठीक आहे. म्हाळसा नाही काय मम्मी काय लिहिलंय. म्हसळा. हे मराठी मीडियम सॉरी इंग्लिश मीडियम ना, म्हणूनच म्हसळा गावातून जाऊ. खरंच वाचता नाही येतं. मगाशी काय म्हटलं मी.
मग अशी केळेवाली काहीतरी होतं, कोळीवाली नारळाची झाडं दिसलेली आहेत, याचा अर्थ कोकण आलेला आहे. माझ्यासाठी तर तेच आहे इंडिकेशन. नारळाची झाडं दिसली, कोकण आलं आणि लाल माती दिसायला लागली, लाल विटेची घरं दिसायला लागली. तर आता आपल्याला पोहोचायला अजून 10 ते 15 मिनिट आहेत. तोपर्यंत आपण एक गेम खेळू. गेम म्हणजे जस्ट क्वेश्चन आन्सर. ठीक आहे. मी जर तुला अचानक 50 लाख रुपयांची काय म्हणतात लॉटरी लागली तर तू काय करशील त्या पैशांचं? साड्या घेईन, सोनं घेईन, शॉपिंग आणि थोडीफार FD करून ठेवीन. हा ओके. आणि एखादी फॉरेन टूर करीन. फॉरेन कुठे जाशील? फॉरेन टूर स्वित्झर्लंडला जायचं मम्मीला. बापरे. सेम क्वेश्चन टू यू मम्मा. काय कराल? सेम क्वेश्चन. हा सेम क्वेश्चन. तुला 60 लाख 10 लाख एक्स्ट्रा लॉटरी लागली तर काय कराल? पटकन. पण असं सेम मम्मी सारखं कुठेतरी लॉंग ट्रिप पहिली. बाकी काहीतरी सेव्हिंग म्हणून काहीतरी गोल्ड घेऊन ठेवेल. हा गोल्ड इंडियन बायका. आणि बाकी काय असंच इन्व्हेस्टमेंट म्हणून शॉपिंगची आवड आहे तर मग काही शॉपिंग साठी यूज करेल. ओके. तुम्ही? मी थोडं स्मार्ट गेम खेळत. एखादी SIP घ्यायची, into 2 करायचं, जायचं निघून 1-2 वर्ष फिरून यायचं. 2च वर्ष संपून टाकणार. मग सगळं लॅविश. 5 स्टार 7 स्टार 1 करोड 1 करोड येले. आणि अशी कुठे मिळते SIP into 2 वाली? एक स्कीम है, अमीरों की स्कीम मेरे हाथ लगी है. 25 दिन में पैसा डबल. लेफ्ट दिव्यागर. कुठे दिव्यागर? काय दिव्यागर? पापलेट मासे 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 आलेत समुद्रातून. मासे बाहेर आलेत, ताजे मासे. पण मम्मी काय उपयोग? तू तर खाणार नाहीस, आम्ही तर खाणार आहे. मस्त मम्मी सुट्टी नॉट. मला पाळत नाही घरी. काय कळलं का? कोबीची भाजी आणि चपाती खाईन. खा. कारण कोकणात गेले की मोदक भेटतील. मोदक मस्त उकडीचे मोदक असं तूप टाकून. हा ए मिळाले नाही ना, पचका होईल. जाऊ दे आता. नाही मिळालं तर हा शॉर्टकट करून टाकायचा. माशांनीच वेलकम केले. हो मग काय, मासे दिसले मस्त पैकी. मस्त उकडीचे मोदक खाणार. मी काय म्हणते, आणि मी उकडीचे मोदक खाऊन प्रणीतला फोटो पाठवणार. हा खरंच ते गरज आहे. तेच मला कुणी विचारलंच नाही मी काय करशील. मला कुणी विचारलंच नाही. मीच विचारते. मी जर मला 50 लाख रुपयाची लॉटरी लागली तर मी काय करेल? तर मग मी पण त्याची एक FD करून ठेवेल. आणि दरवर्षी ऑब्व्हियसली FD केलं की ते व्याज वाढत जाईलच. तर दरवर्षी मी एक आउट ऑफ इंडिया आणि एक विदिन इंडिया ट्रिप करेल फॅमिलीला घेऊन. हेच प्लॅन आहे. पण लॉटरी लागत नाही. 50 लाखाची कमी फक्त द्या कोणीतरी. ना खरंच. तुम्ही पण कमेंट्स मध्ये सांगा की जर तुम्हाला 50 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करा. ओके. आहोत आपण. आलो ना आपण. आलो 8 minutes we'll reach our destination. गावातले जर असे मावशी आली रस्त्याच्या मध्ये चालत. बघ साड्यांची दुकानं मम्मी. गायी पण येतात रस्त्यात. गाय डायरेक्ट अशा मस्त रस्त्यात मध्ये. आपण नाही हटे का हमारे बाप करोडे. सेम टू सेम. खरंच की एकदम जावाच आहेत. सगळं मॅच आहे. फुल लग्न झालं असं. मावशीला राम कर. मावशी येतो मासे खायला. मासे खायला. तर श्रीवर्धन सरळ हरिहरेश्वर 32 किलोमीटर. आपल्याला जायचं तर राईटला जायचंय. आणि किती 2च किलोमीटर राहिलं फक्त. बघ कोळीवाडा हॉटेल. जमला वाचायला. ए भाई मराठी येतं मला.
मंगलमय वाटतंय का आता? मंगलमय, अतिशय मंगलमय वातावरण आहे. मनाला प्रसन्न होणारं वातावरण आहे. प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालेला आहे. प्लॅन मध्ये थोडासा चेंज. 150 किलोमीटर. पहिला म्हटलं सुवर्ण गणेश मंदिर काय रहस्य आहे मंदिराचं तुम्ही सांगत होते आतमध्ये? या मंदिराचा रहस्य असं आहे की आम्ही ज्यावेळेस श्रीवर्धन पोलीस स्टेशनला होतो हां ते 1999ला ही मूर्ती इथं एखाद्या वाडीमध्ये द्रौपदी पाटील हां नावाची एक महिला होती. हां. त्या महिलेच्या बागेमध्ये मिळाली. बागेत. हां, म्हणजे सुपारीची झाडं लावत असताना हां. त्या ठिकाणी ते खड्डे खोदत होते. त्या खड्डे खोदताना ती मिळाली. मिळाल्यानंतर मग त्या द्रौपदी पाटील त्याही काय केलं, ती एकटी, तिला मूल नाही बाळ नाही काय नाही. मग तिने काय केलं, ट्रस्टीच्या ताब्यात देऊन टाकले. अच्छा. ट्रस्टीच्या ताब्यात दिल्यानंतर जेव्हा ती मूर्ती सापडली सगळं गोंगाट झाला ना जिकडे तिकडे गावात. हां. मूर्ती सापडली म्हणून आम्ही श्रीवर्धनला होतो. श्रीवर्धनला इथं आलो आणि इथं आल्यानंतर ती मूर्ती ताब्यात घेतली. अच्छा, म्हणजे पेटी सापडलेली, त्या पेटीत मूर्ती होती. आणि आणि सोन्याची मूर्ती. सोन्याची मूर्ती, अंगठ्या वगैरे होते, त्यांचे दागिने होते. अच्छा. ते सर्व होतं. म्हणजे पूर्वीच्या काळात पूर्वीच्या कोणीतरी काळात ठेवली होती. अच्छा. तर ते इथं आणले आणि ते डॉक्टर भाटकर म्हणून आहेत. अच्छा. ते भाटकर डॉक्टर होते, त्यांच्याकडे ती मूर्ती आम्ही एक रात्र घेऊन मी स्वतः झोपलो आहे. हां. त्यावेळेस स्वतः घेऊन आलो आणि त्याच्यानंतर मग आमचं इथं गाड 1 तीनचं गाड ठेवलं याच्यासाठी. आणि ते गाड ठेवल्यानंतर मग आमचे रोज लोक यायचे, 24 तास लोक राहायचे, त्यांचं जेवणा बिवणं सगळं इथंच असायचं. तेव्हा मंदिर कधी बनलंय? मंदिर नाही, तेव्हा मंदिर नव्हतं. हे मंदिर छोटं होतं, आता मंदिर बनलंय. अच्छा. हां हां हां. मंदिर बनलं ते म्हणजे कसं, या असं मंदिर होतं, छोटं हनुमंत मंदिर आहे ना, हां. तसं मंदिर होतं. ते आत्ता हे मंदिर झालंय. बरं. जेव्हा चोरी झाल्यानंतर, ते दागिने चोरी गेल्यानंतर. चोरी कधी झाली ती? ते आता एवढं 2003 मध्ये. अच्छा. 2003 पहिल्यांदा 1999 मध्ये सापडली होती. 1999 ला मूर्ती सापडली आणि सुपारीच्या बागेत गेली. ही बाग, ही बघा पाठीमागेच बाग आहे, या मागच्या मागच्या बागेमध्ये तिथंच सापडली होती. अच्छा. नंतर ती चोरीला गेली. नंतर ती चोरीला गेली. नंतर परत सापडली. सापडली म्हणजे कसं, ते दागिने सापडले अर्धे आणि अर्धे पाणी करून ते गोळे करून ठेवलेले होते. अच्छा. ते सापडले आणि त्याच्यानंतर मग ती मूर्ती बनवली. मग ते दागिने परत वितळून नवीन मूर्ती तयार केली. सोन्याची मूर्ती अख्खी. ती मला थोडं 31 मार्च 2023 ला बनवली गेली. मूर्तीचं वजन किती असेल तरी सोन्याची? 1.25 किलो. 1.25 किलोची पूर्ण सोन्याची मूर्ती. पूर्ण सोन्याची. ते दागिने जे होते ना, अंगठ्या वगैरे होते ते वेगळे, पण नुसता मुखट होता ना, ती 1.25 किलोची. मूर्तीचा इतिहास असा आहे की ती जमिनीत सुपारीच्या बागेत सापडली. मग ते मंदिर नंतर तयार केलं. मंदिर होतं इथं. हां. मंदिर होतं, पण जुनं मंदिर होतं. हां. ते नंतर मग हे मंदिर बांधलं गेलं. अच्छा. तुमचं नाव? माझं नाव राम मारुती पवार, पोलीस उपनिरीक्षक, पाली पोलीस स्टेशन. मी आता सेवानिवृत्त आहे, रिटायर आहे. अच्छा. मस्त, थँक्यू. इथे मूर्ती तर आहे. आता तुम्ही आम्हाला तिथे आतमध्ये फोटोज काढायला अलाउड नाही आहे, तर तुम्ही नक्की या आणि मूर्ती बघा आणि सांगा आम्हाला तुम्हाला आवडते का. छान ना, किती लकी आहे आम्हाला, नेमके याच मुमेंटला ते तिथे होते आणि आपल्याला त्यांनी माहिती दिली. यू गाईज आर लकी. आम्ही ऍक्च्युली विचार करतच होतो की ह्याची हिस्ट्री कशी सांगता येईल, कोणी सांगेल आपल्याला, आणि नेमके आम्हाला मिळालं. जेव्हा ही मूर्ती सापडली तेव्हा हे होते तिथं PSI म्हणून. बरोबर. त्यांच्याकडूनच आपल्याला स्टोरी ऐकायला भेटली आज. एकदम सुंदर मूर्ती आहे. अजून पण ती मूर्ती ज्या पेटीत सापडलेली, एवढी मोठी पेटी आहे ती, आय गेस ब्रॉन्झची, पत्र्याची नाही आहे ती, भारी ती अजून पण आतमध्ये ठेवलेली आहे. आणि सोन्याची एवढी मोठी मूर्ती, त्या आतमध्ये फोटोज काढायला आवडणे आम्ही दाखवू नाही शकत. बट तुम्ही दिव्यागरला आले तर नक्की या, सुवर्ण गणेश मंदिरला नक्की भेट द्या. बस बस बस.